तर चला, दिवाळीच्या सुट्ट्या होत्या म्हणून म्हटलं चला फिरून जरा यावं, म्हणून आम्ही फिरायला चाललो होतो फॅमिलीसोबत. आणि फिरायला म्हणजे की देवदर्शनालाच चाललो होतो आम्ही. तर या पद्धतीने आम्ही 2 व्हीलरवरूनच चाललेलो होतो आणि सर्वजण मस्त प्रवास झाला. रस्ता पण रिकामी होता एकदम. फक्त आम्हाला थोडं ट्रॅफिक लागलं बोगद्याच्या अलीकडं, पण ते शूट करता आलं नाही. आणि मग आम्ही अशा पद्धतीने हळूहळू आम्ही असा प्रवास करत नारायणपूरमध्ये पोचलो. तुम्हाला तर माहितीच असेल, नारायणपूरमध्ये एकमुखी दत्ताचं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध आहे ते. तर सर्व फॅमिलीसोबत आम्ही गेलो. 2 मुली, जावई, आमचे हे आणि आमची नणंद असे मिळून सर्वजण आम्ही नारायणपूरला देवदर्शनासाठी गेलो. आणि हा बघा, ही मूर्ती आहे एकमुखी दत्ताची. खूप छान आणि सुंदर वाटते. नंतर देवदर्शन झाल्यानंतर थोडा विसावा घेतला, नंतर थोडं फोटोशूट केलं आणि मग पाठीमागच्या साईडने आम्ही दुसऱ्या मंदिरात जायला निघालो. त्या अगोदर हे एक तळं लागतं. ह्या तळ्याची पण काहीतरी कहाणी आहे, पण ती मला माहिती नाही. आणि तिथे आम्ही दिवाळी असल्यामुळे पंत्या नेल्या होत्या लावायला, तर तिथे पण एक पंती लावली, मंदिरात एक पंती लावली. पण ते व्हिडिओ शूट नंतर केलेलं आहे. सॉरी, ते व्हिडिओ शूट करता आलं नाही. तळ्याजवळ एक पंती लावली. नंतर आम्ही मग सर्वांनी ओवाळलं तळ्याला आणि नमस्कार केला. आणि मग आम्ही शंकराचं मंदिर आहे हे, पाठीमागून एंट्री आहे या मंदिराला. खूप छान आणि मस्त मंदिर आहे हे सुद्धा. अगदी मंदिराचं देखणे पण बघतच राहावं असं होतं. एकदम कोरीव काम होतं मंदिराला, बाहेरून आतून. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये आतून सुद्धा बघायला भेटणारच आहे. आणि तशी भरपूर गर्दी होती तिथे, कारण दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या. पाडवा होता त्या दिवशी, आम्ही गेलो त्या दिवशी, त्यामुळे गर्दी थोडी होतीच. आणि भरपूर असे फॅमिलीला घेऊन आलेले होते दर्शनासाठी. आम्ही पण असंच हळूहळू पुढे पुढे सरकत गेलो. नंतर लाईनीत उभे राहिलो आणि अगदी शांततेत मस्त दर्शन झालं आमचं. जेवढं शूट करता येत होतं तेवढं मी शूट केले. आणि हे जी एंट्री दिसते ती आपल्या या दत्त मंदिरातून बाहेर पडायला एंट्री, म्हणजे या मंदिरासाठी येण्यासाठी इकडून एक दरवाजा होता. पण आम्हाला तळ्याचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही पाठीमागून गेलो. ज्यांना माहिती नाही आहे ते लोक इथूनच येतात इकडे. आणि पुढे गेलो तर हे काका हळदी कुंकाचं विकायला बसले होते तिथं. ते नाम ओढण्याचे प्रकार सांगत होते, कोणता आकार म्हणजे ओम वगैरे असं ते सांगून देत होते, कोणता आवडेल तो घ्या म्हणून. आणि बघा, हे बघा पुढून मंदिराचा कसा देखणेपणा दिसतोय. नारायणेश्वर मंदिर खूप छान मंदिर आहे. जरा हे झालेलं आहे, जुना आहे, त्यामुळं बाहेरचा परिसर थोडा त्यांचा चाललेलं होतं, डागडुजीचं कामं. आणि मग असं आम्ही पाठोपाठ मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिराच्या इथे पण मुख्य दरवाजाजवळ आकाशकंदील लावलेला होता. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. नंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पिंडीच्या इथल्या गाभाऱ्यातलं शूटिंग करून दिलं नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही.
तर मग तिथून आम्ही मग दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर त्याला मंदिराला लागूनच एक दुसरं एक मंदिर होतं, तिथे मग दर्शनाला गेलो. तर तिथे ही छोटी छोटी पिल्ले ना खूप छान अशी क्यूट झोपलेले होते. ते पण मग टिपलं जरासं आणि मग नंतर फोटो काढले थोडे आणि मग दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो. जरा बाहेर आले की त्या पटांगणातून दुसरं मंदिर आहे, लक्ष्मीचं मंदिर आहे आणि मोठं पण एक मंदिर आहे, काळभैरवनाथ की असं काहीतरी आहे त्या मंदिराचं नाव. तिथे दर्शन घेतलं आणि मग आम्ही परत रिटर्न दत्त मंदिरातून परत रिटर्न चाललो. मग जिथे होम पेटवतात तिथे आम्ही पंथी लावली. असं करत सगळे तिथले देवदेव केले, जेवढे पण मंदिरं होते ते बघितले, दर्शन घेतलं आणि सर्वांनी मग आनंद घेतला दर्शनाचा आणि मस्त ट्रिप झाली. वन डे ट्रिप आमची छान मजा आली. असं करत आम्ही देवदर्शन आटोपून बाहेर आलो. सर्वजण आळीपाळीने ओवाळलं पंथीनी आणि नंतर मग सगळे निघून बाहेर आलो. काय खरेदी करत बसलो नाही, फक्त पेढे प्रसाद म्हणून घेतला आणि मग निघालो. छान वाटलं, एकमुखी दत्त बघायला भेटला. बरेच झालेत आमच्या खेपा त्या मंदिरामध्ये, पण या मुली लहान होत्या तेव्हा आम्ही गेलो होतो, म्हणजे पौर्णिमेला जायचो. आणि आता सगळं छान नवीन नवीन केलेलं आहे. आता खूप बदल झालाय तिथं. पौर्णिमेला खूप गर्दी असते. सर्व देवदर्शन झाल्यानंतर मग वॉशरूमला जाऊन आलो आणि मग परतीचा प्रवास चालू झाला. संध्याकाळ झालेली होती आणि मग म्हटलं टू व्हीलरनी प्रवास आहे तर लवकरच घाटातून खाली यावं म्हणून आम्ही लवकरच बाहेर पडलो. पण घाटामध्येच अंधार पडला आम्हाला खूप आणि व्यवस्थित सुखाचा प्रवास करत अगदी आनंदाने आम्ही परतीचा प्रवास करत होतो. मस्त दृश्य दिसत होतं, आभाळात पण छान असं दृश्य तयार झालं होतं. मावळतीला सूर्य गेलेला होता आणि मस्त आनंद आमचा साजरी झाला. एक दिवसाची ट्रिप होती पण फॅमिलीसोबत असल्यावर खूपच आनंद होतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ, लाईक करा.